आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट और मैं हूं आपके साथ नेहा खान। बुलेटिन की शुरुआत करते हैं फटाफट न्यूज के साथ। टैक्स में छूट मिलेगी, इस गलतफहमी में ना रहे, जल्द से जल्द अपना टैक्स भरे, महानगर प्रशासक जी श्रीकांत का आह्वान। भुसावल बस स्टैंड को लॉक, जलगांव विभाग की घटना। भुसावल महानगर पालिका का टैक्स ना भरने की वजह से एसटी बस स्टैंड को लॉक डाला गया। बेगमपुरा पुलिस स्टेशन की कार्रवाई, 7 गाड़ियों के साथ चोर गिरफ्तार। मारपीट कर मोबाइल और सोने के जेवरात चुराने वाले मामले में एमआईडीसी पुलिस स्टेशन ने 4 आरोपियों को धर दबोचा। मस्जिद हमजा के सदर पाशु खान इस्माइल खान, इनका इंतकाल हो चुका है। लाडली बहन के लिए कोर्ट जाकर लड़ेंगे, बच्चू कडू का ऐलान। बॉम्बे में दिल दहलाने वाली वारदात, अपनी बीवी का गुस्सा सास पे निकाला, रॉकेल और थिनर डालकर जलाया। पुणे में इंसानियत शर्मसार, सुबह 5:30 बजे स्वारगेट एसटी स्टैंड पर शिवशाही बस में लड़की के साथ दुष्कर्म। अब खबरें तफसील से। MMRR ट्रस्ट के कमल नयन बजाज हॉस्पिटल का नया सर्विस कम्युनिटी फ्री हेल्थ कॉल सेंटर का उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय जी शिरसाट और आमदार प्रदीप जायसवाल इनके हाथों किया गया। डॉक्टरगण, नर्सेस, स्टाफ, माझे सहकारी मित्र प्रदीप जायसवाल त्याची जैन, मी पहिल्यांदा अशा एक नवीन प्रोजेक्टचं उद्घाटन करायला आलेलं आहे आणि मी काल मला गवईने फोन केला होता आणि त्याला तातडीने सांगितलं 3चा टाइम जमणार नाही, 1 वाजता आपण करू. आल्यानंतर डॉक्टर फर्नांडिसने जी काही माहिती दिली, एकदा आपण असं असतं की कधी हॉस्पिटलला गेलो तर आपण हॉस्पिटलच्या गोष्टी करत असतो, अंत्ययात्रेला गेलो तर अंत्ययात्रेच्या गोष्टी करत असतो आणि त्यावेळेला वेगवेगळ्या कल्पना आपल्या डोक्यात असतात. आम्ही तर राजकीय क्षेत्रातील मंडळी, आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव, प्रदीर्घ अनुभव आमच्या पाठीशी. डॉक्टरांना विचारलं की तुमचा अनुभव काय, तर मी इतके ऑपरेशन्स केलेले, इतके सक्सेस झालेले, माझा रेशो असा आहे. परंतु आमचा रेशो तर अनलिमिट रेशो असतो. हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो नाही तर आम्हीच आजारी पडल्यासारखं आम्हाला वाटतं. पेशंटला जरी पाहायला जायचं असलं तरी आम्हाला तो एक वेगळा अनुभव आम्हाला तो येत असतो. परंतु सगळ्यात विचित्र अनुभव जो आहे मी आजपर्यंत पाहिलेला नाही. एखादा पेशंट येतो, ऍडमिट होतो, तो ICU मध्ये असतो, त्याचे नातेवाईक बाहेर असतात, एखाद्याची क्रिटिकल परिस्थिती असते, परंतु आतमध्ये असलेला स्टाफ, डॉक्टर्स असतील, नर्स असतील, वॉर्ड बॉय असतील, त्याचे नातेवाईक हे फक्त पेशंट कसा आहे किंवा डॉक्टरने त्याच्यावर ट्रीटमेंट करतायत का, माझ्या पेशंटला डॉक्टर भेटतायत का, या सगळ्या गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. तो याचना करत असतो की माझ्या पेशंटकडे. हालांकि डॉक्टरला माहिती असते की पहिला डोस याचा दिलेला, दुसरा डोस असा द्यायचा, याची आता आजच्या स्टेजला या परिस्थितीत आहे, त्याच्याजवळ उभं राहून सुद्धा काही होणार नाही, तर आपल्याला पर्टिक्युलर टाइमला त्याला तो दुसरा डोस देणं किंवा दुसरं ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. परंतु कमल नयन बजाज में ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट ने किए एक ही दिन में 42 घुटनों की सर्जरी। बजाज हॉस्पिटल का नाम रोशन करते हुए नया रिकॉर्ड बनाया। तर काल 23 फेब्रुवारी 2025 कमल नयन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही 42 गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जननी एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे आणि
याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाही आहे, झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली. ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलं आहे. पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. रुग्णांचाही धन्यवाद. रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत. त्यातले काही चालायला लागलेले आहेत. 4थ्या-5व्या दिवशी घरी जातात. हे ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे. सर्व जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यात एकही कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाही आहे. सर्व 42च्या 42 शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत. यातल्या 11 पेशंटचे आम्ही 2 गुडघे केले आणि 20 पेशंटचे 1 गुडघे केले. असे टोटल 42 गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये हे केलेले आहे. थँक्यू. काही विचारायचं आहे कोणाला? काही प्रश्न आणखी? किती तास लागले या ऑपरेशन? 13 तास लागले सर. सकाळी 7ला सुरू केलं होतं. 8-9च्या आसपास 13-13.5 तास लागले. काय क्रिटिकल काय कोणाला बोलायला लागलं? काय लागलं? पेशंट्स कसे सगळे 60-70च्या वरचे होते पेशंट्स. तर युजली कुणाला ब्लड प्रेशर, कुणाला डायबेटीज असे बऱ्याच पेशंटला होतं. आम्ही 2 दिवस आधी ॲडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं. कोणाचं हिमोग्लोबिन कमी होतं. वो सब पेशेंट औरंगाबाद के थे क्या? औरंगाबाद के बाहर पूरे महाराष्ट्र के पेशेंट है. लोकल भी कुछ है लेकिन सेंट्रल महाराष्ट्र, मराठवाडा, आउटसाइड ज़्यादा है. सर स्कीम मध्ये बसवलेत का? नाही, हे ऑपरेशन स्कीम मध्ये नाही आहे सर. स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण. सर खर्च मिनिमम किती? खर्च 1.5 लाख 1.5 ते 2 लाख येतो. पण याला बजाज हॉस्पिटल तर्फे बजाज फॅमिलीच्या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे याला हेल्प करण्यात आली पेशंटला. सर वाटपेनवर ज्यावेळेस सेम ऑपरेशन होतं सर. हे सेमच ऑपरेशन. काय नागरिकांना काय मेसेज देणार या ऑपरेशन की म्हणजे नागरिकांना हे की आर्थरायटिस मुळे तुम्ही चालणं बंद झालं असेल, तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता. ऑपरेशन 20 वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे, रिस्क आहे, याच्यामध्ये पुण्याला जावं लागतं आहे, मुंबईला जावं लागतं आहे. तर असं कुठेही जायची गरज नाही. औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, सुविधा आहेत. तर या ऑपरेशनबद्दल बेसिक आमचा पर्पज होता कि इसमें का डर पेशेंट का निकालना है कि ये ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता है, इतने ज़्यादा हो सकते हैं. तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात होतं आहे, इतक्या वर्षापासून होतं आहे. तर अवेअरनेस, बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला आहे. तर काल 23 फेब्रुवारी 2025 कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही 42 गुडघ्याचे ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि जगातील एकाच दिवशी एकाच सर्जननी एकाच हॉस्पिटलमध्ये केलेला हा एक विश्वविक्रम झालेला आहे. आणि याच्या अगोदर म्हणजे असं काही ठरवून केलेला विश्वविक्रम नाही आहे, झाला आणि त्याची आम्ही नोंद घेतली. ती नोंद घेण्यासाठी मॅडम स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर हा रेकॉर्ड झाला आणि मॅडमनी त्याची आम्हाला पूर्ण सर्टिफिकेट दिलं आहे. पूर्ण त्याची पडताळणी करून त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. रुग्णांचाही धन्यवाद. रुग्ण सगळे आता चांगल्या स्थितीत आहेत. त्यातले काही चालायला लागलेले आहेत. 4थ्या-5व्या दिवशी घरी जातात. हे ऑपरेशन करताना आम्ही क्वालिटीवर किंवा पेशंटच्या आरोग्यावर कुठलाही कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे. सर्व जागतिक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून ऑपरेशन केलेलं आहे आणि याच्यात एकही कॉम्प्लिकेशन कुठलंही झालेलं नाही आहे. सर्व 42च्या 42 शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. सगळे पेशंट कुठलेही कॉम्प्लिकेशन नाही आहेत. यातल्या 11 पेशंटचे आम्ही 2 गुडघे केले आणि 20 पेशंटचे 1 गुडघे केले. असे टोटल 42 गुडघ्यांचे ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन एकदम नाममात्र खर्चामध्ये हे केलेले आहे. थँक्यू. काही विचारायचं आहे कोणाला? काही प्रश्न आणखी? किती तास लागले या ऑपरेशन? 13 तास लागले सर. सकाळी 7ला सुरू केलं होतं. 8-9च्या आसपास 13-13.5 तास लागले.
काय क्रिटिकल काय कोणाला बोलायला लागलं काय लागलं? पेशंट्स कसे सगळे 60-70च्या वरचे होते पेशंट्स. तर युजली कुणाला ब्लड प्रेशर, कुणाला डायबेटीज असे बऱ्याच पेशंटला होतं. आम्ही 2 दिवस आधी ॲडमिट करून सगळ्यांना ट्रीटमेंट दिली आणि मगच ऑपरेशन केलं. कुणाचं हिमोग्लोबिन कमी होतं. वो सब पेशेंट औरंगाबाद के थे क्या? औरंगाबाद के बाहर नहीं, पूरे महाराष्ट्र के पेशेंट है. लोकल भी कुछ है लेकिन सेंट्रल महाराष्ट्र, मराठवाडा, आउटसाइड ज़्यादा है. सर स्कीम मध्ये बसवलेत का नाही, हे ऑपरेशन स्कीममध्ये नाही आहे सर. स्कीमच्या व्यतिरिक्त केले आपण. सर खर्च मिनिमम किती? खर्च 1.5 लाख, 1.5 ते 2 लाख येतो. पण याला बजाज हॉस्पिटल तर्फे, बजाज फॅमिलीच्या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे याला हेल्प करण्यात आली पेशंटला. सर वाटपेनवर ज्यावेळेस सेम ऑपरेशन होतं सर. हे सेमच ऑपरेशन. काय नागरिकांना काय मेसेज देणार या ऑपरेशनमध्ये? की म्हणजे नागरिकांना हे की आर्थरायटिस मुळे तुम्ही चालणं बंद झालं असेल, तुम्ही वेदना सहन करू नका आणि परत एकदा तुम्ही लाईफ नॉर्मल जगू शकता. ऑपरेशन 20 वर्षापूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन खूप मोठं आहे, रिस्क आहे, याच्यामध्ये पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय. तर असं कुठेही जायची गरज नाही. औरंगाबादमध्ये बजाज हॉस्पिटलमध्ये सर्व काही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, सुविधा आहेत. तर या ऑपरेशनबद्दल बेसिक आमचा पर्पज होता कि इसमें का डर पेशेंट का निकालना है कि ये ऑपरेशन इतने इफिशियंटली हो सकता है, इतने ज़्यादा हो सकते हैं. तो पेशंटच्या मनातली एक भीती आम्हाला काढायची होती की ऑपरेशन औरंगाबादला होतं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात होतं आहे, इतक्या वर्षापासून होतं आहे. तर अवेअरनेस, बेसिकली अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा इव्हेंट केलेला आहे.